प्रेम के सांगना हरवणी तुझ्या नाव तुझे गुणगुणतो माझी स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे की बीटमार्क प्रीसेट तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून डाउनलोड करून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तो बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आणि ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली फर्स्ट स्टेप काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप 1 लिंक तुम्ही बघू शकताय. तर त्या ग्रुप 1 लिंकवर क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. आणि इथं आल्यानंतर खालील प्लसचं नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली स्टेटस आहे, स्टेटसचं आपलं मटेरियल आहे ते राहणार आहे. तर मटेरियलमधील एक कोणताही मॉडेल इमेज ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आणि तोच इमेज लेअर लॉंग प्रेस करून या हार्ड PNG लेअरच्या खाली घेऊन यायचा आहे. आता इथं बघू शकता मी इथं डेमोसाठी यूज करतोय हा इमेज. इथं तुम्ही स्वतःच्या इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर अशा प्रकारे बघू शकता पहिल्या लेअरला इमेज ॲड केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे ग्रुप 2ला हे एडिट ग्रुपवर क्लिक करून स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि एक तुमचा इमेज इथं आपल्याला ॲड करून तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे इथं सेट करून बॅक निघून यायचं आहे. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर इथरपासून चालू होणाऱ्या प्रत्येक ग्रुप लेअरला एडिट ग्रुपवर क्लिक करून आपल्याला काय करायची इथं तुमचा इमेज ॲड करून इथं तुम्हाला काय करायचं अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन अशा प्रकारे इमेज सेट करून घ्यायचे. तर बघू शकता मी इझी वेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तशाच प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे इथं इमेज आहेत ते ॲड करून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे 2 इमेज, त्यानंतर हा एक इमेज ॲड करून घेतल्यानंतर 4थ्या नंबरचा तो आपल्याला सिलेक्ट लेअर करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. स्टार्टिंगला प्लसचे नाव क्लिक करून मीडियमच जायचं आहे आणि कोणताही इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवायची. अशा प्रकारे बघू शकता लेंथ वाढवल्यानंतर तोच इमेज लेअर लॉंग प्रेस करून खाली घेऊन यायचा आहे. आणि अशा प्रकारे साईज कमी जास्त करून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथूनपासून प्रत्येक लेअरला अशाच प्रकारे इमेज रिप्लेस करायचे आहेत किंवा ॲड करायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता तो करून घ्यायचा आहे. लास्ट लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. एक इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवून बघू शकता लॉंग प्रेस करून खाली घेऊन अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. तर सेट झाल्यानंतर बॅक निघायचं आहे. तर बॅक निघाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला स्टार्टिंगपासून अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला पहिला ॲनिमेशन आहे तर इथं क्रिएट झालेला आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे 16 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मटेरियलमधील जे बाकीचे इमेज दिलेत, आता हे इमेज मी तर बघू शकता डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्ही इमेज ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता की आपण इमेज ॲड करून घेतलेले आहेत. आता हे प्रत्येक इमेज लेअर लॉंग प्रेस करण्यासाठी म्हणजेच आपल्याला इथं काय करायचं आहे याची साईज वाढवण्यासाठी इथं आपल्याला काय करायचं 2 इथं तुम्हाला हे दिसतील ऑप्शन. तर पहिला तर अशा प्रकारे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याची ऑप्शन 3rd ऑप्शनवर क्लिक करून याची लेंथ आहे किंवा अशा प्रकारे साईज आहे ती वाढवू शकता. त्यानंतर इझी वेमध्ये सिम्पली इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरियामध्ये क्लिक करायचं आहे. म्हणजेच आपला जो बघू शकताय की आपली जी इमेज आहे ती फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे की आपली इमेज लेअर आहे
ती या 3 लेअरच्या खाली लॉंग प्रेस करून घेऊन यायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारे काय करायचं आहे, आपल्याला लॉंग प्रेस करून सिम्पली ही लेअर खाली घेऊन यायची आहे. म्हणजे काय होणार आहे की आपले जे PNG आहेत ते इमेज वरती दिसून येणार आहेत. तर अशा प्रकारे बघू शकताय की आपल्या इमेज लेअर आहेत ते सेट झालेले आहेत. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की 16 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जे इंक इफेक्ट ॲड केलेले आहे तो फक्त व्हिडिओ ॲड करून इथं आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे की हाच लेअरला सिलेक्ट करून इथं कॉपी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. म्हणजे कॉपी लेअर करायची आहे ही, आणि इथून पासून चालवणाऱ्या प्रत्येक लेअरला हीच लेअर पेस्ट करून बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर पेस्ट झाल्यानंतर स्टार्टिंग पासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की सिम्पली वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.